नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो. हे अत्यंत प्रेरणादायी वाक्य आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. आणि याचा अर्थ असा की केवळ वैयक्तिक मोक्ष न शोधता या जगामध्ये जीवन जगत असताना मातृभूमीची सेवा करणं, तिच्या उन्नतीसाठी योगदान देणं, देशाप्रती असलेली आपली सगळी कर्तव्य बजावणं हेच खरं आध्यात्मिक कार्य आहे. हे वाक्य आज आनंदी कट्ट्यावर सांगण्याचं कारण असं की नुकतंच आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सगळ्या भारतीयांना आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेल कमी वापरा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, त्याचबरोबर 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका, वायफळ खर्च करू नका, स्वदेशीचा अंगीकार करा, स्वदेशी वस्तू विकत घ्या. याचा अर्थ असा की आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करा. याच आशयाचा संतोष कारखानीस यांनी लिहिलेला छोटा पण फार मुद्देसूद असा लेख वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, युद्ध फक्त काही सीमेवर होत नाहीत, तर कधीकधी युद्ध अर्थव्यवस्थेतही होतात. आज आखातातल्या तणावामुळे जगभर तेलाचे दर, डॉलरची किंमत आणि आयातीचा खर्च वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आपल्या भारतासारखा मोठा देश रोज प्रचंड प्रमाणात पेट्रोल आयात करतो. सोन्याची सुद्धा आयात मोठ्या प्रमाणात होते आपल्याकडे. आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी एक साधं पण गंभीर आवाहन केलं आहे आम्हा सगळ्या भारतीयांना की ते म्हणतात थोडीशी बचत करा, अनावश्यक वापर कमी करा आणि देशाला आर्थिक ताकद द्या. पण हे काही नवीन नाही आहे. म्हणजे बघा, 1997 साली दक्षिण कोरियावर सुद्धा भयंकर असं आर्थिक संकट आलं होतं. देशाकडचे डॉलर संपत आले होते. मोठमोठ्या कंपन्या डगमगतील की काय असं जगाला वाटत होतं. आणि आता कोरिया कोसळणार असं दिसत असतानाच कोरियाच्या नेतृत्वानं तिथल्या नागरिकांना आवाहन केलं की देश वाचवायचा असेल तर त्याग करायला हवा. आणि मग जे घडलं ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. कोरियातले सामान्य नागरिक घरातून बाहेर पडले, महिलांनी आपले सोन्याचे दागिने दिले, कौटुंबिक दागिने सरकारकडे जमा झाले. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, विरोधी पक्षांनी त्या आवाहनाची खिल्ली उडवली नाही, टी व्ही डिबेटमध्ये टोमणे मारले नाहीत, सोशल मीडियावर त्याचा उपहास केला नाही. कारण त्या क्षणी एकच गोष्ट महत्त्वाची होती ना, देश आधी राजकारण नंतर. आणि त्याचा परिणाम असा झाला की काही वर्षात पुन्हा कोरिया जगासमोर ताकदीनं उभा राहिला. आज सॅमसंग, हुंडाई, LG यासारख्या कंपन्या जगभर चमकत आहेत. बघा, प्रश्न पेट्रोलचा नाही आहे, प्रश्न आहे शिस्तीचा. प्रश्न सोन्याचा नाही आहे, प्रश्न आहे राष्ट्रीय विश्वासाचा. जेव्हा संकट येतं तेव्हा राष्ट्राची खरी ताकद फक्त सैन्यांनीच नाही तर सामान्य नागरिकांच्या वर्तनानं सुद्धा मोजली जाते. आपण दिवाळीत एक दागिना कमी घेतला, अनावश्यक प्रवास टाळला, इंधन वाचवलं, स्वदेशी वस्तूंचीच खरेदी केली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. कारण मोठे बदल फक्त बघा नेहमी सरकारनंच करणं अपेक्षित नसतं, तर ते सामान्य लोकांच्या निर्णयातून सुद्धा घडत जातात. हे कोरियानं जगाला दाखवून दिलं होतं. आता प्रश्न भारतासमोर आहे. आपण अशीच सामूहिक शिस्त आणि राष्ट्रीय विश्वास जगाला दाखवून देऊ शकू का? त्यासाठी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ह्या शिस्तीच्या गोष्टी, ह्या शिस्तीच्या सवयी लावून देता येतील का, की जेणेकरून आपला राष्ट्रीय विकास हा सस्टेनेबल असेल, टिकाऊ असेल पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुद्धा. तेव्हा आपण हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नुसता विचार करणं नाही तर तो विचार आचरणात आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या विचारातून, त्याच्या आचरणातून आज आम्हा सगळ्या भारतीयांचं जगणं सुखकर होणार आहे, आनंदी होणार आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.